नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 13 पाहणार आहोत। फ्रेम येस नो टाइप क्वेश्चन्स और WH क्वेश्चन्स हा 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन ग्रामर ह्या सेक्शनमध्ये विचारला जातो। तर ह्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजेच येस नो टाइप क्वेश्चन आणि दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन। तर त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया। पहिला जो प्रकार आहे तो व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाइप क्वेश्चन, म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन ज्याचे आन्सर्स फक्त येस किंवा नो येतात। मग ह्यामध्ये काय आहे, जर तुमचं जे विधान आहे, वाक्य आहे ते असर्टिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर तुमचं जे क्वेश्चन फॉर्मेशन असणार ते निगेटिव्ह होणार, आणि जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन फॉर्मेशन असणार तो पॉझिटिव्ह असणार। हा रूल लक्षात ठेवा। म्हणजे दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन बनवायचा, आणि दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन आहे तो तुमचा पॉझिटिव्ह बनवायचा आहे तुम्ही। पुढे यूज ऑफ द एप्रोप्रिएट किंवा एक्झॅक्ट वर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे जे वर्ब आहे ते मात्र व्यवस्थित आहे त्या प्रश्नाला, त्या वाक्याच्या संबंधित तेच हेल्पिंग वर्ब तुम्हाला व्यवस्थित वापरता आलं पाहिजे। आता ह्याच्यासाठी क्वेश्चन्स बघूया कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात ते। काही एक्झाम्पल्स आपण आता बघूया। येस नो टाइप किंवा व्हर्बल क्वेश्चन बनवणं अतिशय सोपं आहे। बघा पहिलं एक्झाम्पल, धिस इज सिम्पल केस ऑफ एक्सप्रेशन ग्रॅटिट्यूड। आता इथे व्हर्ब कुठला वापरले तर इज, इथे तुम्हाला इज व्हर्ब दिसतंय। दोन गोष्टी बघायच्या आहे, हेल्पिंग वर्ब कुठला आहे आणि दुसरं काय बघायचं आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। तर इज व्हर्ब मिळालं आणि वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह आहे। मग क्वेश्चन काय बनणार आपला, निगेटिव्ह। फक्त इजचं इझंट येणार इथे, बाकी तुमचं जसं वाक्य आहे तसंच लिहायचं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क। फक्त फरक काय आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह बनवायचं, व्हर्बला नॉट लावायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क। म्हणजे कसं होणार बघा, इझंट आणि पूर्ण वाक्य आहे तसं, इझंट दिस अ सिम्पल केस ऑफ द एक्सप्रेशन क्वेश्चन मार्क। आलं का लक्षात? पुढे बघा, आय नो हू इज कॉलिंग। आता आय नो हू इज कॉलिंग हे आन्सर आहे ना, मग नो हे तुमचं इथे व्हर्ब आहे, जे तुमच्या सब्जेक्टला लागून असतं व्हर्ब तेच तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चनमध्ये खाली घ्यायचं आहे। इथे इज हे घ्यायचं नाही आहे तुम्हाला। म्हणजेच काय येणार, नो इथे तुम्हाला व्हर्ब दिसतंय का, हेल्पिंग व्हर्ब, म्हणजे हे कुठला टेन्स आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे। मग नोच्यासाठी आपण काय वापरतो, कुठलं व्हर्ब वापरतो तर डू वापरतो। हां, न्यू असतं तर डिड वापरलं असतं आणि नोज असतं तर डज वापरलं असतं। हां, म्हणजेच काय येणार इथे, डोंट आय नो हू इज कॉलिंग, अशा प्रकारे हा क्वेश्चन होणार। फक्त डोंट हा फरक आहे, बाकी आहे तसं सेंटेन्स वरती दिले तसंच लिहायचं आणि शेवटी फुल स्टॉप काढून क्वेश्चन मार्क घालायचा। तिसरं एक्झाम्पल बघा, रेस डिड नॉट मेक मी इंडियन। आता इथे डिड आहेच सब्जेक्ट नंतर आणि हे वाक्य आहे ते निगेटिव्ह आहे, मग हे पॉझिटिव्ह येणार तुमचं हेल्पिंग वर्ब, डिड रेस मेक मी इंडियन आणि क्वेश्चन मार्क। पुढे बघा, फक्त इथे नॉट आहे तो वाक्यात घ्यायचा नाही आहे इथे कुठेच। डिड रेस मेक मी इंडियन आणि क्वेश्चन मार्क। आय वॉज बॉर्न टू प्ले। आता इथे वॉज आहे सब्जेक्ट नंतर, वॉजंट आय बॉर्न टू प्ले आणि क्वेश्चन मार्क। हे झाले येस नो टाईप क्वेश्चन। आता WH क्वेश्चन 7 प्रकारचे असतात मेन, ते कुठले ते बघूया। ज्याची सुरुवात WH ने होते त्याला आपण WH क्वेश्चन असं म्हणतो। फक्त हाऊला H ने सुरुवात होते। बिगिन्स विथ व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हू, हुम, हुज हा एकच प्रकार झाला। हू, हुम, हुज, विच आणि हाऊ। अशा प्रकारे इथे 9 दिसत असले तरी टोटल हे 7 मेन आहेत, व्हॉट, वाय, व्हेन, वेअर, हू, विच आणि हाऊ। हे WH क्वेश्चनचे तुमचे टोटल 9 टाईप्स आहेत। आता WH क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ काय आहे तो बघूया। हू कशासाठी वापरला जातो, हू, हुज आणि हुम कशासाठी वापरलं जातं तर रेफर टू पर्सन ओनली, एखाद्या पर्सनला रेफर करण्यासाठी आपण हू, हुज किंवा हुम वापरतो। नंतर विच कशाला वापरतात बघा, यूज फॉर डिस्क्रिप्शन, म्हणजे एखाद्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी आपण विच वापरतो। त्यानंतर व्हॉट बघा, रेफर टू द नेम ऑफ द थिंग्स, पर्सन्स, प्रोफेशन्स, रिलिजन और ओरिजिन एक्सेट्रा। व्हाय रिझनसाठी, एखाद्या गोष्टीचं रिझन हवं असेल तर व्हाय आपण क्वेश्चनमध्ये वापरतो। वेअर आपण कशासाठी वापरतो, प्लेस फॉर ओरिजिन और डेस्टिनेशन। व्हेन रेफर टू टाईम रेफर करायला आपण व्हेन वापरतो। हाऊ टू स्टेट समथिंग, कोणती पण गोष्ट दाखवायची असेल तर आपण हाऊ वापरतो। पुढे आता क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारतात तो बघूया आपण एक्झामला। WH क्वेश्चन जास्त करून एक्झामला विचारतात। फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर,
म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असतं, त्या सेंटेन्समध्ये एक पार्ट असतो तो अंडरलाईन केलेला असतो अशा प्रकारे, आणि हे तुमच्या क्वेश्चनमध्ये येता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. जे अंडरलाईन आहे ते क्वेश्चनमध्ये येता कामा नये तुमच्या WH क्वेश्चनमध्ये. तर हे तुमचं आन्सर आलं पाहिजे तुमचा क्वेश्चन तयार झाल्यानंतर. मग आता हे कसं बनवलं आहे बघा. माय अंकल डाईड बिफोर आय वॉज बॉर्न, म्हणजे तुम्हाला आन्सर काय हवं आहे, बिफोर आय वॉज बॉर्न. मग काय होणार इथे, माय अंकल डाईड बिफोर आय वॉज बॉर्न म्हणजे कधी हे विचारलं आहे ना. मग कधीसाठी काय वापरतो आपण, व्हेन. रेफर टाईमसाठी काय वापरतो आपण, व्हेन. मग आता इथे ईडी लागला आहे बघा व्हर्बला. सब्जेक्ट नंतर जो व्हर्ब आला आहे त्याला ईडी लागला आहे. मग ईडी म्हणजेच कुठलं व्हर्ब घ्यायचं आहे इथे आपल्याला, तर डीड. आणि डीड घेतला की अजून एक चेंज लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण पास्ट टेन्स ऑलरेडी व्हर्बमध्ये वापरतो त्यावेळी हे जे व्हर्ब आहे ते V1मध्ये वापरायचं इथे, कारण ह्याचा ईडी आहे तो आपण ऑलरेडी WH क्वेश्चनच्या साईडला घेतला आहे. म्हणजेच व्हेन डीड युअर अंकल डाय आणि क्वेश्चन मार्क. ईडी आहे तो डीडमध्ये गेला आहे आणि म्हणून V1 काय झालं आहे, ईडीचं इथे काय झालं आहे, V1 झालं आहे डाय. हां, म्हणजे डीड आणि डाय मिळून काय होतं आहे, तुमचा डायड हा वर्ड होतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच सिम्पल पास्ट टेन्स असेल तर इथे डीड लागणार आणि हे जे वर्ब आहे त्याचा V1 तुम्ही लिहायचं आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे. सेकंड सेंटेन्स बघा. डॉक्टर कलाम फील्स डिलायटेड. आता इथे फील्स आलं आहे म्हणजेच काय, वर्बला सब्जेक्ट नंतर जे वर्ब आहे त्याला एस लागलेलं आहे, म्हणजेच कुठला टेन्स झाला हा, परत सिम्पल प्रेझेंट टेन्स. एस लागला आहे म्हणजे काय येणार इथे, डज येणार. मग हाऊ डज डॉक्टर कलाम फील, आन्सर काय येणार आहे, डिलायटेड. क्वेश्चन बनवून आन्सर डिलायटेड येतं का बघायचं, म्हणजे जे अंडरलाईन केलेलं आन्सर आहे ते येतं का आपल्याला चेक करायचं आहे. पुढे बघा. आय रोट टू माय फ्रेंड सॅम इन ऑस्ट्रेलिया. रोट हा कुठला टेन्स झाला, परत सिम्पल पास्ट टेन्स झाला. मग रोटचं V1 काय होणार, राईट. आणि रोटच्या ऐवजी आपण इथे काय वापरणार, डीड वापरणार. सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण डीड वापरतो ना. टू हुम डीड यू राईट. अशा प्रकारे हा क्वेश्चन तयार झाला. पुढे बघा. द कमिंग जनरेशन्स डू नीड एक्झाम्पल टू फॉलो. एक्झाम्पल टू फॉलोला अंडरलाईन आहे म्हणजे हे आपल्याला आन्सर हवं आहे आणि इथे व्हर्ब आहे डू. व्हॉट डू द कमिंग जनरेशन्स नीड आणि क्वेश्चन मार्क. आय हॅड टू होल्ड बॅक टीयर्स. इथे आय नंतर हॅड आहे म्हणजे हॅडचा V1 काय होणार, हॅव. आणि आपण V1 वापरला आहे म्हणून इथे काय वापरणार, डीड वापरणार, हेल्पिंग वर्ब. व्हॉट डीड आय हॅव टू डू आणि क्वेश्चन मार्क. म्हणजेच WH क्वेश्चन बनवताना पहिला तुम्हाला जो बरोबर जो WH क्वेश्चन लागणार आहे तो निवडायचा. कुठला आहे तो, वेअर, व्हाय, हू, होम, व्हेन वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लस त्याला जोडून लगेच काय लावायचं आहे, हेल्पिंग वर्ब लावायचं आहे. आणि मग आवश्यक तो क्वेश्चन सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे WH क्वेश्चन बनवतात. तर आपण ह्या लेक्चरमध्ये WH क्वेश्चन आणि येस नो टाईप म्हणजे व्हर्बल क्वेश्चन कसे बनवतात हे पाहिलं. हा एक गुणासाठी प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जातो. आशा करते की हेही लेक्चर तुम्हाला नीट कळलं असेल. तर नेहमीप्रमाणे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि लाईक कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे पुढचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.